कैसा लग रहा है आपको? हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आजचा व्लॉग स्पेसिफिकली मराठीत असणार आहे, कारण की मला असं खूप दिवसांपासून वाटत होतं की मी माझ्या माहेरची भाषा म्हणजे मराठी भाषा एकदा तरी एका व्लॉगमध्ये घेऊन यावी. आणि मला मेमरीजमध्ये स्क्रोल करता करता माझे माहेरचे फोटोज किंवा व्हिडिओज मला दिसले आणि मी विचार केला का नाही एक मस्तपैकी व्लॉग रेडी करूयात त्या मेमरीजचा. ही लास्ट टाइम मी पुण्याला व्हिजिट केली होती. माझा एक भाचा आहे श्री, त्याच्या 18व्या बर्थडेसाठी मी व्हिजिट केली होती. त्याचा तो व्लॉग आहे. तुम्ही नक्की बघा. माझी माहेरची माणसं कशी आहेत, सगळे क्रॅक आहेत, पण कम्पॅटेबल आहेत एकमेकांबरोबर. फ्रँकली स्पीकिंग, दाजी लोकांचं म्हणजे दीदीचं लग्न तर नंतर झालं होतं, तरी ते दाजी लोक पण आमच्याशी कम्पॅटेबल आहे. मग तुम्ही इमॅजिन करू शकता की कसे कॅरेक्टर्स असतील. खूप मजा करतो आम्ही, खूप मजा. प्रत्येक वेळेस म्हणजे ते वाटच बघत असतात की आम्ही कधी व्हिजिट देतोय किंवा आम्ही पण वाट बघत असतात की ते कधी व्हिजिट देतोय. हालाकी त्यांनी आत्तापर्यंत दिलेलं नाहीये. आणि हो, माझ्या भाषेमध्ये जर तुम्हाला थोडंसं हिंदू इन्फ्लुएन्स आला असेल ना, तर हो 10 वर्ष झालेत मला नागपूरमध्ये राहून, त्यामुळे थोडंसं लँग्वेज बॅरियर असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं अफेक्ट झालेली आहे माझी भाषा, तर तुम्ही थोडंसं बेअर करा. ठीक आहे. तर माझ्या या व्लॉगमध्ये माझे सगळे कझिन्स, दाजी, बहिणी, वहिनी, भाचे, भाची सगळेजण असणार आहेत. त्यात सुनील आणि सुकीर्ती असणार आहेत. खूप मजा गेली होती. एक प्लेस होती. आम्ही आमचा अख्खा तो 24 आवर्स आम्ही कसं सेलिब्रेट केला ते पूर्ण मी तुम्हाला त्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. छोटासा मिनी व्लॉग आहे. आत्तापर्यंत तुम्ही खूप छान सपोर्ट केलं. यापुढेही सपोर्ट करत राहा. तुमच्यामुळे मी आजपर्यंत इथवर पोहोचली आहे. अजूनही पुढे पोहोचवा. थँक यू आणि आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण ह्यांना माझ्या चॅनलला पोहोचवा. त्यामुळे मला अजून तुम्ही प्रोत्साहन द्याल की मी अजून छान व्लॉग्स घेऊन येऊ. तोपर्यंत आपण एन्जॉय करूयात हा आत्ताचा व्लॉग, जो माझ्या फॅमिलीचा व्लॉग राहणार आहे. सुरुवात होतीये सईपासनं आणि डेकोरेशनपासनं, श्रीच्या बर्थडेचं. चला मग, टिल देन बी विथ मी. तर ही माझी भाची आहे सई आणि ही माझी वहिनी आणि डेकोरेशन चालू आहे. आणि श्री आतमध्ये बसलाय मुद्दाम, त्याला माहितीये बाहेर डेकोरेशन चाललंय, पण तो मुद्दामून बाहेर बसलाय. मी सुनीलला म्हणाले, सुनील चला बाहेर घेऊन. सुनील म्हणा थांबा 2 मिनिटं. आणि जसं 12 वाजले आम्ही त्याला घेऊन आलो आहेत बाहेर. 18 आत्तू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shri. Happy birthday to you. फायनली त्यांनी केक कट केलाय आणि बाकीचे सोमा भाऊजी आणि बाकीचे सगळे लोक आलेत त्याला हेल्प करायला. श्रीनी केक खाऊ घातलेला आहे. आणि हा नेक्स्ट डे आफ्टरनून सुकीर्तीला घेऊन मी गेले होते एक स्नेह रिसॉर्ट म्हणून आहे हिंजवडी साईडला. तिथे माझ्या फ्रेंड्स बरोबर. बघा तिची हिंमत बघा. माझ्यामध्ये अजून हिंमत नाही आली की मी असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करू. बट शी वॉज सो एक्सायटेड की मम्मा मला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि ऍक्च्युली तिने ही ऍक्टिव्हिटी खूप एन्जॉय केली. फायनली थोडी घाबरून म्हणाली की मम्मा आता बास झालं, प्लीज मला खाली घे. कारण की संध्याकाळी आम्ही निघणार होतो एक छोट्याशा सहलीसाठी, दॅट ऑल्सो विथ फॅमिली. पाहूयात पुढे. हे फ्रेंड्सला भेटून आम्ही निघालो आहेत. इनफॅक्ट आम्ही पोहोचलो आहोत एक ॲग्रो टुरिझम टाईप. हे पौड रोडला एक छोटंसं हॉटेल आहे. खूप जणांनी पाहिलं असेल. लेफ्ट हँड साईडला सरळ जर गेटनी आतमध्ये गेलं की हडशी येतं. हडशीच्या गेटनी आतमध्ये नाही जायचंय, राईट घ्यायचंय तुम्हाला. आणि थोडंसं 1-8 किलोमीटर पुढे आलं की तुम्हाला हे रिसॉर्ट दिसणार आहे. आणि मी बघा इकडे पाणी घालते झाडांना. ही वरती तुम्ही बॉटल पाहिली का, ती पाम वाईन आहे, नॅचरल वाईन आहे. ती झाडामधून कशी टप टप करत ते कलेक्ट करतायत ते बघा. मागे ट्रॅक्टर आहे आणि इतकं सुंदर फार्म हाऊस होतं हे. आणि तुम्ही बघू शकता की तुम्हाला माउंटेन्स सुद्धा दिसणार आहेत. हे आम्ही आमच्या गाड्या लावल्यात आणि आमची फॅमिली इथे बसली आहे थोडंसं नाश्ता करण्यासाठी. जसा नाश्ता होईल आम्ही निघणार आहोत बोटिंग करायला. आम्ही लहान मुलांबरोबर गेलो होतो. तुम्हाला एक मजा दाखवणार आहे. तिकडे एक छोटंसं लेक आहे आणि लेक साईडला एक रेस्टॉरंट आहे. तिकडेच आम्ही बसणार आहे. ही माझी बहीण आहे, माझी आत्ते बहीण. आणि हा आहे श्री, ज्याचा 18th बर्थडे होता. त्याच्या बर्थडेसाठी आम्ही सेलिब्रेट करायला आलेलो आहोत. आणि जसं मी हा डोंगर बघितला आणि त्याच्या पायथ्याचे पाणी, ओ माय गॉड, द व्ह्यू वॉज मेस्मरायझिंग. जेव्हा आम्ही इथे पोहोचलो, ॲक्च्युली इतकं सुंदर बोट क्लब होतं हे. लहान मुलांनी तर पहिलं म्हणलं की मम्मा आम्हाला जायचं आणि बोटिंग करायची. त्यांना मी बसवून दिलं बोटीमध्ये आणि गेले ते फेरीमध्ये बसून लांब असं बोटिंग करायला.
आणि त्यानंतर जेव्हा ते आले तर तिकडे बघा, तुम्ही बघू शकता बदकं आहेत सगळी. बदकं इतकी एन्जॉय केली मुलांनी, खूप आवडलंय. आणि इकडे सगळे दाजी आणि सगळे भाऊ लोक सगळेजण बसले तिकडे, खात बसले होते नाश्ता. पण आम्हाला इकडेच आवडत होतं म्हणून आम्ही इकडे आलो. आणि आता बघा बदकं कशी ओरडतात आणि मुलं पण त्याबरोबर. आणि ही सगळी मुलं परत बोटिंगवरनं आली आहेत आणि बघा कसे ओरडतात आणि मजा केली त्यांनी. कैसा लग रहा है आपको? यानंतर आम्ही आलो सिटीमध्ये आणि आमच्या एका दाजींच्या लाऊंजमध्ये मजा केली. हे पहा, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही पोहोचलो एक लाऊंजमध्ये, जे की आमच्या एका दाजींचं लाऊंज आहे. हो, आमचे गज्जू दाजी आहेत, त्यांचं लाऊंज आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे गुड्डी पण आहे, गायत्री वहिनी पण आहे, माझी बहीण पण आहे, दादा पण आहे, दाजी पण आहे, मोठे दाजी, मंगेश दाजी. ओ माय गॉड, किती एन्जॉय करतायत ते बघितलं का? ते नेहमी खेचत राहतात सगळ्यांची. मला असं वाटतं की माझी जरा जास्तच खेचतात. आणि तुम्ही इकडे बघा ना, 2 नाही 3 जनरेशन्स एकत्र आहेत. मी सांगेल तर एक मिलेनियल आहे, एक जेन झी आहे आणि एक जेन अल्फा पण आहे. ते पण आमच्याबरोबर 3 जनरेशन तिघं एकत्र इतकं कसं काय एन्जॉय करू शकतात? आणि कम्फर्ट लेव्हल बघा ना, तिघं जनरेशन्समध्ये बिलकुल असं अनइझीनेस नाही, अनकम्फर्टेबिलिटी नाही आहे. तुम्ही बघू शकता किती कम्फर्टेबली एकमेकांबरोबर ते चिल करतायत. आणि हे बघा, 2 भाऊ-बहीण आहेत. तुम्हाला काय वाटतं की 2 भावा-बहिणांमध्ये इतकं एन्जॉयमेंट होऊ शकतं, इतकं कम्फर्ट लेव्हल असू शकतं का? माझ्या फॅमिलीमध्ये तर आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये जर असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा. आणि हे बघा, दादा आणि सुनीलला तर डान्स करता येत नाही, पण दादा वॉज सो पर्टिक्युलर की नाही, तुला आता तर मी शेवटी नाचवूनच दाखवणार आहे. माय गॉड, सुनील ट्राईड सो हार्ड, पण ठीक आहे, मजा तर आली. आणि आम्हाला त्याला बघून मजा आली, कारण की मी सुनीलला कधीच एवढं नाचताना बघितलं नाही आणि मला इतकं हसू येत होतं, कंट्रोलच होत नव्हतं. आणि हे बघा, सई आणि बाकीचे पिहू वगैरे इकडे-तिकडे पळतायत लहान मुलं. आणि हा आमचा डान्स आहे लास्ट मोमेंट, तर तुम्ही एन्जॉय करा. चला, भेटूयात परत. आणि नक्की परत मी जसं तुम्हाला सांगितलं, नक्की कळवा कमेंट्समध्ये. भेटूयात परत. असा एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस. तुमची फॅमिली पण अशीच एन्जॉय करते का? नक्की कळवा. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन, बाय.